नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका इतक्या सुंदर आणि तितक्याच खोल अर्थाच्या अभंगात डुबकी मारणार आहोत. खरं तर हा अभंग म्हणजे नुसते शब्द नाहीत बरं का. हा तर जणू एक आरसाच आहे. सज्जन माणूस कसा असतो हे उलगडून दाखवणारा आरसा. आता विचार करा, आजचं जग कसं आहे? दिखाव्याचं जग. प्रत्येक जण जणू काही एक मुखवटा घालूनच वावरतोय. मग अशा परिस्थितीत खऱ्या चांगुलपणाला ओळखायचं तरी कसं? कोण खरंच चांगला आहे आणि कोण फक्त तसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे आपण कसं ओळखणार? याच प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आपल्याला तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून देतात. हा अभंग म्हणजे सद्गुणांना ओळखण्यासाठी आपल्याला दिलेला एक आरसाच समजा. चला तर मग या आरशात जरा डोकावून पाहूया. तर हा आहे तो संपूर्ण अभंग. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. 1. दीपा नाही पाठीपोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड. 2. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना ती. बघा, फक्त या 3 ओळींमध्ये तुकोबांनी सज्जनतेचं संपूर्ण सार मांडलंय. आता आपण काय करूया? प्रत्येक ओळीचा अर्थ अगदी सविस्तरपणे समजून घेऊया. तर अभंगाची पहिली ओळ. ही ओळ आपल्याला चंदनाच्या उदाहरणातून सज्जन माणसाचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण सांगते. आणि ते लक्षण आहे पूर्णपणे सुसंगत असणं. तुकोबा काय म्हणतात बघा. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. याचा सरळ सरळ अर्थ काय की चंदनाच्या झाडाचा प्रत्येक भाग, अगदी प्रत्येक कण हा चंदनच असतो. त्याचे हात पाय खोड मुळं तुम्ही त्याला कुठेही स्पर्श करा, तुम्हाला फक्त सुगंधच येणार. असं कधीच होणार नाही की चंदन वरून तर सुगंधी आहे पण आतून कडू आहे. नाही, त्याचा स्वभाव आतून आणि बाहेरून अगदी एकसारखाच असतो. हे आपल्या आजच्या जगाचं किती अचूक वर्णन आहे नाही का? बघा ना, अनेकदा लोक आपल्यासमोर आले की इतकं गोड बोलतात आणि पाठीमागे गेले की टीका सुरू. पण खरा सज्जन माणूस मात्र याच्या अगदी उलट, चंदनासारखा असतो. तो घरी जसा आहे तसाच तो बाहेरही असतो. त्याचा स्वभाव आतून बाहेरून अगदी एकसारखा. चला आता वळूया अभंगाच्या दुसऱ्या ओळीकडे. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड. आहाहा, काय सुंदर ओळ आहे. इथे तुकोबांनी सज्जन माणसाचा स्वभाव समजावून सांगण्यासाठी 2 इतकी अप्रतिम उदाहरणं दिली आहेत. एक म्हणजे दिवा, जो पारदर्शकतेचं प्रतीक आहे, आणि दुसरी म्हणजे साखर, जी गोडव्याचं प्रतीक आहे. आता दिव्याचा विचार करा. आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा तो फक्त पुढेच प्रकाश देतो का? नाहीच. तो तर सगळीकडे चारी बाजूंना सारखाच प्रकाश देतो. दिव्याच्या पाठीमागे कधी अंधार नसतो, बरोबर? सज्जन माणूस अगदी असाच असतो, पूर्णपणे पारदर्शक. त्याच्या मनात काहीही लपलेलं नसतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कधीही कोणाच्या पाठीमागे वाईट बोलत नाही. आणि दुसरं उदाहरण साखरेचं. तुम्ही साखर कुठूनही खा, ती गोडच लागणार. असं कधी होतं का की तिचा वरचा भाग गोड आहे आणि खालचा भाग कडू? कधीच नाही. अगदी त्याचप्रमाणे सज्जन माणसाचा स्वभाव, त्याचे शब्द, त्याची कृती, सगळं काही नेहमीच गोड आणि प्रेमळ असतं. खरं तर अशा माणसाच्या सहवासात एक वेगळाच आनंद असतो. बरं, आता येऊया या अभंगाच्या शेवटच्या आणि सगळ्यात निर्णायक ओळीकडे. इथे तुकाराम महाराज या सगळ्या उदाहरणांचा सार सांगतात आणि सज्जनतेची व्याख्या जणू काही पूर्णच करतात. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना. म्हणजे अशा चंदनासारख्या, दिव्यासारख्या आणि साखरेसारख्या सज्जन माणसामध्ये तुम्ही अवगुण शोधायला गेलात ना, तर तो सापडणारच नाही. विचार करा, किती मोठं विधान आहे हे. अर्थात याचा अर्थ असा नाही की सज्जन व्यक्ती एकदम परिपूर्ण असते किंवा तिच्याकडून कधी चुकाच होत नाहीत. नाही, मुद्दा तो नाहीये. महत्वाचा मुद्दा हा आहे की त्या व्यक्तीच्या मूळ स्वभावात, तिच्या मनात कपट नसतो, द्वेष नसतो. ती व्यक्ती जशी दिसते ती तशीच असते, आणि जशी आतून असते तशीच ती बाहेरूनही दिसते. कोणताही खोटेपणा, कोणताही दिखावा नसतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सज्जन माणसाची लक्षणं तर पाहिली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा अभंग फक्त दुसऱ्याला ओळखवण्यासाठी नाही आहे, तर तो स्वतःला तपासण्यासाठी सुद्धा आहे. मग चला, हा आरसा आता आपण स्वतःकडे फिरवून बघूया. स्वतःला विचारायला हवं की मी चंदनासारखं आहे का? माझं आतलं रूप आणि बाहेरचं रूप खरंच एकच आहे की मी लोकांसमोर वेगळा असतो आणि एकटा असताना पूर्णपणे वेगळा वागतो? पुन्हा स्वतःला विचारा, मी दिव्यासारखा आहे का? माझं वागणं सगळ्यांशी सारखं आहे, पारदर्शक आहे का? की मी सुद्धा लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल वाईट बोलतो? आणि हो, शेवटी स्वतःला हेही विचारायला हवं, मी साखरेसारखा आहे का? माझा स्वभाव आतून, मुळातूनच गोड आणि प्रेमळ आहे. माझ्या बोलण्याने, माझ्या वागण्याने इतरांना आनंद मिळतो का?
या संपूर्ण अभंगाचं सार कदाचित याच एका वाक्यात आहे. दिखावा सोडा आणि आतून बाहेरून एक व्हा. ज्या क्षणी आपण हा खोटेपणा, हा दिखावा सोडून देतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सज्जन बनण्याच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाकतो. तर संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचं हे सखोल चिंतन आपल्याला आवडलं असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं नक्की लिहा. आणि हो, अशाच प्रकारे संत साहित्यातील अनमोल ज्ञान समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.